बातमी पुण्यातून आहे। पुण्यात नवीन पिस्तूल परवानासाठी पोलीस आयुक्तांनी आता ब्रेक लावलाय। पोलीस आयुक्तांनी नाकारलेत 400 अर्ज। नव्यानं परवाना देणं पोलीस आयुक्तांनी आता पूर्णपणे थांबवलंय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे, निलेश चव्हाण आणि सुशील हगवणे यांना पुणे पोलीस आयुक्तातून परवाना मिळाला होता। 2022 मध्ये पिस्तूल परवाना मिळाला होता। संबंधित लोकांनी पोलिसांची दिशाभूल करून परवाना मिळवल्याचं समोर आलं। 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिले गेले। गेल्या 1.5 वर्षात 19 परवाने दिले आणि त्यातील 10 परवाने वारसा हक्काने तर 9 जणांना खेळाडू कोट्यातून परवाना दिलाय। नवीन परवाने देणं बंद केलाय। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समोर आलेल्या माहितीनंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, आता पुण्यात नवीन पिस्तूल परवानासाठी पोलीस आयुक्तांनी ब्रेक लावल्याचं कळत आहे। नक्कीच दीपाली, आपण जसं बघितलं की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण आणि सुशील हगवणे यांना पुणे पोलीस आयुक्तालयातून परवाने दिले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलिसांनी 400 अर्ज जे आहेत पिस्तुलाचे ते नकारलेले आहेत आणि त्याला आता ब्रेक लावण्याचा देखील पोलीस आयुक्तांनी ठरवलेला आहे। 2020 ते 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने हे दिले गेलेले होते। 2022 मध्ये पिस्तूल परवाने जे देण्यात आलेले होते आयुक्तालयातून ते पोलिसांची दिशाभूल करून परवाने मिळवण्याचं हे देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे देखील कुठे ना कुठे ब्रेक लागण्याचं समोर आलेलं आहे आणि हा जो सगळा वैष्णवी हगवणे प्रकरण झालं त्याच्यामुळे देखील पोलीस आता अलर्ट मोडवरती आलेला पाहायला मिळतंय। त्यासोबतच मागील काही दिवसांमध्ये तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने हे रद्द करण्यात आलेले होते। पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहेत तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। असे जे काही प्रकार घडत आहेत तर सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर शस्त्र परवानाचा वाद देखील गाजला होता आणि त्यामुळे आता पोलिसांकडून 140 पिस्तूल परवाने रद्द पण करण्यात आलेले आणि त्यासोबतच आता नवीन परवाने देण्यास देखील त्यांनी ब्रेक लावलेला आहे। दीपाली, निश्चितच रेवती, अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।